जवळची लोक फसवतात, घरातली लोक रडवतात. ज्यांच्यावरती मनापासून विश्वास ठेवताय तीच लोक तुमचा विश्वासघात करतात. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्ही असाल, मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असते जी सतत आपला अपमान करते. अशी एकतरी व्यक्ती असते जी सतत आपल्या वाईटावर असते. बऱ्याच वेळा अशी व्यक्ती आपल्या घरातली असते, बऱ्याच वेळा अशी व्यक्ती आपल्या नात्यातली असते, बऱ्याच वेळा अशी व्यक्ती आपल्या जवळची असते. कधी कधी अशा व्यक्तीला ओळखायला, समजायला आपल्याला वेळ लागतो. आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवतो पुढे तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते. बघा, कित्येक घरं अशी मी बघितलेली आहेत की ज्यात एकोपा नाही. सुनेचं सासूचं पटत नाही, जावांचं पटत नाही. बऱ्याच वेळा पतीचं आणि पत्नीचं पटत नाही. कधी कधी ज्या मित्रावरती खूप विश्वास ठेवतो पुढे जाऊन तोच मित्र शत्रू बनतो. कधी कधी जी आपली खास मैत्रीण असते पुढे जाऊन तीच आपल्याला त्रास देते. ज्या ठिकाणी आपण काम करतोय ऑफिसमध्ये वगैरे, तिथेच आपले बॉस किंवा आपले कलिग आपल्याला त्रास देतात. बघा, तुमच्याही आयुष्यात असं कोणी असेल, तुम्हाला सतत त्रास देत असेल, अपमान करत असेल, टॉर्चर करत असेल, तुमचा विश्वासघात करत असेल, सतत तुम्हाला अपमानित करत असेल, तुमच्यावरती काहीतरी तंत्रमंत्र करत असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असे काही उपाय सांगणार आहे. या उपायांपैकी एक जरी उपाय तुम्ही केला, तुमच्या आयुष्यात असणारा प्रत्येक शत्रू तुमचा मित्र बनेल. जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत होता, तुम्हाला छळत होता, लक्षात ठेवा, तोच व्यक्ती तुम्हाला शरण जाईल. आता सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता. ज्या दिवशी तुम्हाला योग्य वाटेल, ज्या दिवशी तुम्हाला वेळ आहे, सवड आहे, त्या दिवशी हा पहिला उपाय करा. या उपायासाठी तुम्हाला रात्रीची वेळ लागणार आहे, म्हणजे अंधारातच. जेव्हा अंधार असतो, एक सूर्यास्तानंतर 6-7 नंतर अंधार पडायला सुरुवात होते, तेव्हा तुम्ही हा उपाय करा. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे काळं मीठ. बघा, ज्याला आपण सेंधव मीठ किंवा ब्लॅक सॉल्ट असं म्हणतो. नसेलच काळं मीठ, खड्यांचं मीठ असेल तर खड्यांचं घ्या. खड्यांचं पण नसेल तर मग छोटं आपलं जे बारीक मीठ असतं तुम्ही ते घ्या. सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर एक सफेद रंगाचा कागद घ्यायचा. वहीचा कागद घेतलात लाईनवाला तरीही चालेल. या कागदावरती काळ्या रंगाच्या मार्करने, पेनाने, बॉल पेन, स्केच पेन किंवा मग ग्लिटर असेल किंवा मग कोळसा असेल, काळ्या रंगाच्या कुठल्याही गोष्टीने सफेद रंगाच्या कागदावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे. तुमचा पती असेल, तुमची पत्नी असेल, प्रियकर असेल, मित्र असेल, बॉस असेल, घरातलं शेजारचं कुणी असेल, त्या व्यक्तीचं फक्त नाव लिहायचं आहे. आणि तिथे तुम्हाला ते काळं मीठ एक चिमूटभर ठेवायचं आहे. त्या नावावरती तुम्हाला हे मीठ ठेवायचं आहे. म्हणजे काळं किंवा जे कुठलं घेतलेलं आहे ते. आता या कागदाची तुम्हाला छान घडी करायची आहे. आपण जसं खाऊची पुडी बनवतो अगदी तशीच. आता तयार केलेली ही कागदाची पुडी तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत घ्यायची आहे. हाताची मूठ बंद करायची आहे. जो व्यक्ती सतत टार्गेट करतोय, जो व्यक्ती सतत तुम्हाला टॉर्चर करतोय, त्या व्यक्तीचा चेहरा तुम्हाला डोळ्यासमोर आणायचा आहे. 5 मिनिटं त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा. त्यानंतर डोळे बंद करा. दोनही डोळे असे बंद करायचे आणि तुम्हाला एक मंत्र सांगते, गुप्त मंत्र. हा मंत्र म्हणायचा. बघा, मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला असे फुंक मारायचे आहे. जे आपण ठेवले तिकडे फुंक मारायचे आहे. कमीत कमी 21 वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. ह्रीम वश, ह्रीम वश. त्याच्या पुढे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. ह्रीम वश सौरभ कुरु कुरु स्वाहा. ह्रीम वश तृप्ती कुरु कुरु स्वाहा. ह्रीम वश चेतना वश वश स्वाहा. ह्रीम वश प्रांजली वश वश स्वाहा. ह्रीम वश नंदिनी कुरु कुरु स्वाहा. ह्रीम पुन्हा एकदा नीट ऐका, माझी थोडी जम्पिंग झाली. ह्रीम वश, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, XYZ जे नाव असेल ते घ्यायचं. पुढे कुरु कुरु स्वाहा हा मंत्र म्हणायचा, फुंक मारायचे. पुन्हा ह्रीम वश तृप्ती कुरु कुरु स्वाहा फुंक मारायचे. 21 वेळा हा मंत्र म्हणायचा, 21 फुंका मारायच्या. आणि त्याच्यानंतर ही कागदाची जी पुडी आहे, ज्यात आपण ते मीठ ठेवलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव लिहून, ही पुडी त्या अंधारापासून किंवा त्या रात्रीपासून
तुमच्यासोबत कमीत कमी 21 दिवस ठेवायची. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर जो 21वा दिवस असेल, 21व्या दिवशी तीच पुडी घराच्या बाहेर कुठेही, नाही शक्य तर घराच्या आतमध्ये कुठेही एखादं भांडं वगैरे घ्या, त्याच्यामध्ये ती पुडी ठेवा, त्याच्यावरती 4-5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवा आणि कापरासोबत ती पुडी ते मीठ पूर्ण जाळा. 21 दिवसांमध्ये त्या व्यक्तीचा पूर्णतः त्रास कमी होऊन जाईल. जी व्यक्ती टॉर्चर करत होती, टार्गेट करत होती, सतत तुम्हाला म्हणजे त्रास देत होती, ती व्यक्ती पूर्णतः तुम्हाला शमून जाईल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी लागणार आहे तमालपत्र, ज्याला आपण तेजपत्ता म्हणतो. 7 तेजपत्ते घ्यायचे आहेत. अख्खे घ्या, कुठेही तुटलेले, चिरलेले, कुठेही कुरतडलेले नसावे. जे तमालपत्र तुम्ही घेतलेले आहेत हे एखाद्या कापडाने स्वच्छ पुसून घ्या. 7ही तमालपत्रांच्या वरती त्या व्यक्तीचं नाव लिहा, ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे. नाव लिहिण्यासाठी निळा, हिरवा, लाल, पिवळा कुठलाही पेन तुम्ही घेऊ शकता. काळा घ्या, कुठलाही चालेल. सगळ्यात पहिले काय करायचं, घरातल्या कुठल्याही एका कोपऱ्यामध्ये शांत बसायचं. देवघराच्या समोर बसलात तरीही चालेल. जिथे बसलाय तिथे समोर एखादा दिवा लावा, मेणबत्ती लावा किंवा एखादा कापूर तिथे जाळून ठेवा, म्हणजे जळत राहील. अग्नी प्रज्वलित करायची आहे तुम्ही जिथे बसला तिथे. आता जे 7 तमालपत्र घेतलेले आहे त्यातला एक तमालपत्र घ्यायचा. ज्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे ते तमालपत्र 1-2 मिनटं डोळ्यासमोर आणायचं. त्या व्यक्तीचा चेहरा आठवायचा. तो व्यक्ती तुमच्या जवळ आलेला आहे, तो व्यक्ती तुम्हाला शमलेला आहे, तो व्यक्ती तुमची माफी मागत आहे, तो व्यक्ती तुमच्याशी नीट वागत आहे, असं एक चित्र डोळ्यासमोर उभं करायचं. म्हणजे त्या तेजपत्ताला एकदम पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायच्या की हो, आता माझा हा शत्रू माझा मित्र बनलाय, माझ्या जवळ आलाय, माझा ऐकतोय, मी जे सांगते ते करतोय, असं एक पॉझिटिव्ह वाईब्स पूर्ण त्या तमालपत्राला द्यायच्या. आणि ते नाव लिहिलेलं तमालपत्र त्या अग्नीत जाळायचं. पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं, पुन्हा सेम सांगितल्या पद्धतीने त्या अग्नीमध्ये जाळायचं. असे तुम्हाला 7च्या 7ही तमालपत्रे एक करत पॉझिटिव्ह वाईब्स देऊन तुम्हाला तिथे जाळायचे आहेत. 7ही तमालपत्र पूर्णतः जाळून झाल्या, त्याची राख झाली की त्याच्यानंतर ती राख जी आहे ही तुम्हाला जिथे तुम्ही आहात तिथून घराच्या बाहेर किंवा तिथे कुठेही ती राख जी आहे ती फुंकून टाकायची आहे, पूर्ण फुंकायची आहे. ज्या दिवशी ही रेमेडी ही टेक्निक कराल त्या दिवसापासून सलग 7 दिवस करा. एकही दिवसाचा गॅप पडला तर उपाय लागू होणार नाही. आज करताय, उद्या करताय, परवा करताय, असं सलग 7 दिवस करा. 7 दिवसांमध्ये जी व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीसाठी त्या तुम्ही वाईब्स दिल्या, ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय केला, ती व्यक्ती तुमची होऊन जाईल. 7 दिवसांमध्ये ब्रह्मांडाची अफाट असणारी ती शक्ती त्या व्यक्तीला तुमच्याकडे खेचून आणेल. तिसरा उपाय सांगते. तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू. खूप हिरवं नको, खूप पिवळं नको, असं एक मध्यम छान लिंबू घ्यायचं. लिंबू स्वच्छ पाण्याने धुवायचं. लिंबाच्या वरती बघा, लिंबाच्या वरती तुम्हाला काळ्या रंगाच्या पेनाने किंवा एखाद्या कोळशाने त्रास देणाऱ्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. जो व्यक्ती त्रास देतो किंवा जो व्यक्ती तुम्हाला सतत टॉर्चर करतो त्याचं नाव लिहा. आता हे लिंबू जे आहे ते त्या व्यक्तीच्या कुठल्याही एका गोष्टीला स्पर्श करा. फोटो असेल, त्याची साडी असेल, ड्रेस असेल, टॉयलेट असेल, कुठलीही त्याची चप्पल पण असेल चालेल. त्या व्यक्तीच्या कुठल्या गोष्टीला हे लिंबू स्पर्श करून घ्यायचं आहे. आता घेतलेलं लिंबू त्या व्यक्तीला स्पर्श केल्यानंतर तुम्हाला ते लिंबू स्वतःवरून उतरवायचं आहे. कारण त्याचा त्रास तुम्हाला संपवायचा आहे, म्हणून त्या व्यक्तीच्या त्या गोष्टीला स्पर्श करून ते लिंबू तुम्हाला स्वतःवरून 7 वेळा उतरवायचं आहे. त्या व्यक्तीच्या जर बॉडीला म्हणजे शरीराला स्पर्श करता आलं तर उत्तम, नाही तर कुठल्याही वस्तूला करा आणि तेच लिंबू स्वतःवरून 7 वेळा उतरवा. लिंबू 7 वेळा उतरवायचं. हे लिंबू कमीत कमी 24 तास म्हणजे 1 ते 2 दिवस स्वतःच्या सोबत ठेवायचं. 24 किंवा 48 तास पूर्ण झाल्यानंतर हे लिंबू घराच्या बाहेर घेऊन जायचं आणि त्या लिंबाचे 2 भाग करायचे. मध्ये कापायचं, ते उभं लिंबू कापायचं आणि दोनही बाजूला त्याच्या फोडी कुठल्याही दिशेला का नाही पण 2 फोडी या अशा पकडायच्या, एक या बाजूला आणि एक या बाजूला अशा फेकून द्यायचं आणि मग घरामध्ये यायचं. हा लिंबूचा उपाय पुन्हा पुन्हा करायची गरज नाही, फक्त एकदाच करा. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केला आहे 48 तासांमध्ये अनुभव येईल. ती व्यक्ती पूर्णतः तुमची होईल. ती व्यक्ती तुमचं ऐकेल, तुम्ही जे म्हणाल तसं करेल. खूप साधे सोपे 2ही उपाय आहेत. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.